सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे. एकनाथ महाराजांची बद्दल आहे, पण खूप सुंदर गोष्ट आहे आणि खूप बोध पण घेण्याजोगा आहे. तर सुरू करते. कोणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचं घर शोधत शोधत फार लांबून आला होता. नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला. त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले. हात जोडून तो नाथांना म्हणाला की, नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. एकनाथ महाराज यांना काहीच समजेना. हा कोण, कुठला ब्राह्मण? आपली आणि त्याची ओळख पण नाही. त्याला मी कुठे राहतो हे पण माहिती नाही. माझं घर शोधत शोधत तो आलाय. तेवढ्यात तिथे गिरिजा देवी म्हणजे नाथांच्या पत्नी आल्या. त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते ऐकलं होतं. नाथांनी त्याला उठवून जवळ घेतलं, पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता, नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. त्या ब्राह्मणाची नजर घराचा काना कोपरा शोधत होती. नाथांनी त्याला मंचकावर बसवलं. स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले. तोपर्यंत गिरिजा देवींनी गुळपाणी आणलं. ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं. तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की, नाथ बाबा, मला 15 दिवसापूर्वी दृष्टांत झाला. भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात राहत आहे. आता माझी येथून जायची वेळ झाली आहे. तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये. नाथ बाबा, मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते, ते कुठे आहेत? ते ऐकून गिरिजा देवींची शुद्ध सरपली. नाथ देहभान विसरले. प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या 12 वर्षांपासून पाणी भरत होता. आपल्याला त्यांनी साधी ओळख पण दिली नाही. इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन 15 दिवस अगोदर त्याला सांगितलं. तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असं सांगून निघून गेला होता. नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले. गिरिजादेवी भानावर आल्या. मग श्रीखंडाच्या आठवणी मनात येऊ लागल्या. ते श्रीखंड्याचे साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल, शांतपणे आपलं काम करणं, काल जातानाचं त्याचं मुक्त हसणं, नाथांचे डोळे भरून वाहू लागले. त्यांनी ध्यान लावलं. त्यांना समजलं की खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राजा, आपल्या घरात पाणक्या बनून गेली 12 वर्ष राहत होता. इकडे गिरिजा देवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. गिरिजा देवी मनात म्हणत होत्या की, चोर, माखनचोर, चित्तचोर, 12 वर्ष आमच्या जवळ राहिलास पण कळूही दिलं नाहीस आम्हाला. इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस. नाथ खांबाला धरून उठले. त्यांनी रांजण पाहिला, त्याला स्पर्श केला. श्रीखंड्यानं 12 वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला. नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. श्रीखंड्या जिथं जेवायला बसायचा, जिथं विश्रांती घ्यायचा, नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जेथे जेथे झाला होता तेथे तेथे हाताने स्पर्श करू लागले. गिरिजा देवींनी तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसत असे तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. कंठ दाटून आला. त्यांनी आकाशाकडे बघितलं आणि त्या म्हणाल्या की, हे भगवंता, सगळीकडे तूच आहेस. डोळ्यात तूच, देहात तूच, अंतर्बाह्य तूच आहेस. आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास. आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो. आम्हाला क्षमा कर देवा. श्रीकृष्णा, क्षमा कर आम्हाला. पण तू जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली 12 वर्ष राहत होतास हे खरं असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खूण दे. काय आश्चर्य!
त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला. जोरात वारा सुटला आणि कोपऱ्यातली श्रीखंड्याची घुंगूर काठी त्या वाऱ्यानं पडली. घुंगुराचा आवाज झाला. त्या घुंगूर काठीला एक भरजरी शेला बांधलेला होता. त्या शेल्यातून केशर कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला. तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता. तो वासून ते बघत होता. भगवान श्रीकृष्णानं त्याची पण इच्छा पूर्ण केली होती. आपल्या सगळ्यांची अवस्था पण तशीच असते. देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो, आपली सेवा करत असतो, आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहितीही नसतं. कळतं तेव्हाच जेव्हा ती व्यक्ती निघून जाते. खूप छान पोस्ट आहे. आणि मंडळी, मला पण असा अनेकदा अनुभव आलाय. जेव्हा जेव्हा मी संकटात असते किंवा मला कुणाच्या तरी मदतीची जरूर असते ना, कुणीतरी व्यक्ती अशी येते, मला मदत करून निघून जाते. मला माहितीही नसतं की ती व्यक्ती कोण आहे. कुणीतरी अनोळखी असते, पण देव मदत करतो हे नक्की. म्हणूनच माझ्या असं वाटतं की जनी जनार्दनाचा वास असतो, जनी जनार्दनाचा वास असतो. भेटूया अशा छानशा पोस्टसह पुन्हा उद्या. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण तुम्हाला पण असे जर अनुभव आले असतील काही, तर नक्की कळवा. मला खूप आवडेल. माझी पोस्ट लाईक करा, शेअर करा आणि अजूनही गप्पा गोष्टी हा माझा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.